फॅक्टर्स आहेत. ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंचा राजीनामा त्यांनी दिला, त्याच्यानंतर दोन पक्ष ज्या प्रकारे फोडले गेले, म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी, आणि एक छगन भुजबळांचं जे एक स्टेटमेंट होतं की मला असं दिसतंय की लोकांची सिंपथी, लोकांची सहानुभूती ही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाजूने. आपण जर का या वाक्याचा नीटपणाने विचार केला तर नाशिकचा रिझल्ट आपल्या समोरच आहे आणि तोच प्रकार आपल्याला मराठवाड्यातही दिसत आहे. कारण मराठवाडा हा एकेकाळी बाळासाहेबांच्या काळापासून शिवसेनेचा बालेकिल्ला मानला गेलेला होता, पण तिथे आपल्याला दिसतं की सर्व ठिकाणी उलट महाविकास आघाडी जाते. आणि याला एक तीन पक्षांची युती असताना, म्हणजे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असताना एक नेहमी फॅक्टर असतो, तो म्हणजे ट्रान्सफर ऑफ वोट्स. मला असं वाटतं या तिन्ही पक्षांचं कोऑर्डिनेशन एवढं चांगलं होतं की मोठ्या प्रमाणात ट्रान्सफर ऑफ वोट्स होऊ शकलेत. निश्चितपणे जयंतजी, पुण्यातली ही दृश्य आपण बघतो आहोत, त्यासाठी तुम्हाला थांबवतोय. पुण्यामध्ये जल्लोषाला सुरुवात झालेली आहे. पुण्यामध्ये भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी आघाडी मिळवलेली आहे आणि गेल्या काही तासांपासून ही आघाडी त्यांनी सातत्याने टिकवून ठेवलेली आहे आणि एक कॉन्फिडन्स सध्या आल्याचा दिसतो आहे भाजप कार्यकर्त्यांमध्ये. त्यामुळे पुण्यामध्ये या जल्लोषाला सुरुवात झालेली आहे. गुलाल उधळला गेलेला आहे पुण्यामध्ये आणि मुरलीधर मोहोळ यांच्या विजयी आघाडीकडे जशी त्यांची वाटचाल सुरू झालेली आहे, त्यांच्या कार्यालयावरती सुद्धा खासदार असं कार्यकर्त्यांनी तिथे लिहून ठेवलेलं आहे आणि अंतिम निकाल यायच्या आधीच उत्साही कार्यकर्ते मुरलीधर मोहोळ यांना खासदार बनवून मोकळे झालेले आहेत. गुलाल उधळला जातोय, विजयाच्या घोषणा दिल्या जातात. मुरलीधर मोहोळ यांचं हे कार्यालय आणि त्याच्यावरती त्यांच्या नावापुढे आता खासदार असं लिहिण्यात आलंय. निश्चितपणे ज्या प्रकारे या कार्यकर्त्यांचा उत्साह दिसतो आहे आणि या उत्साहापेक्षा देखील कॉन्फिडन्स आहे. म्हणजे पुण्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते आता 11:15 वाजलेले आहेत आणि 11:15 पर्यंत 27,000 पेक्षा जास्त 27,500 मतांचं लीड मुरलीधर मोहोळ यांनी घेतलेला आहे. आणि विशेषतः जो रवींद्र धंगेकर यांचा बालेकिल्ला मानला जातो विधानसभेच्या दृष्टीने कसबा, या कसब्यामध्ये जेव्हा मुरलीधर मोहोळ यांना आघाडी मिळाली अशी बातमी आली, त्यानंतर मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. हे आपण स्पष्टपणे आपल्याला इथे दिसतं आहे. जेव्हा कसब्यामध्ये भाजपला आघाडी मिळाली आणि त्यानंतर कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स वाढला, त्यानंतरची ही सगळी अगदी. आणि इथे वायव्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबईमध्ये परत चित्र पालटलंय. अमोल कीर्तीकर आता 4,000 मतांनी आघाडीवरती गेलेले आहेत. काही काळ मध्यंतरी रवींद्र वायकर यांनी आपली आघाडी ठेवलेली होती 1-2 फेऱ्यांपर्यंत, मात्र आता पुन्हा एकदा अमोल कीर्तीकर आघाडीवर गेलेले आहेत. 4,000चं हे मताधिक्य आहे. खूप मोठं म्हणता येणार नाही, मात्र ही आघाडी घेतलेली आहे. आघाडी ही आघाडीच म्हणायला पाहिजे. आणि अगेन हेड टू हेड इथे फाईट असणार आहे, अटीतटीची टक्कर असणार आहे आणि त्यामुळे नेमका निकाल काय लागतो हे कदाचित शेवटच्या फेरीपर्यंत हे आपल्याला खेचत पाहावं लागेल. आणि यानंतर आणखीन हेलिकॉप्टरमधनं नवी वर्दी आलेली आहे. काय आहे मोठी बातमी आपण बघूया. दक्षिण मध्य मुंबईमध्ये अनिल देसाई आघाडीवरती आहेत. विद्यमान खासदार राहुल शेवाळे हे या ठिकाणी पिछाडीवर चाललेले दिसत आहेत. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये राहुल शेवाळे हे आघाडीवर होते, मात्र त्यानंतर अनिल देसाई यांनी मुसंडी मारली आणि आता त्यांची आघाडी 22,000ची झालेली आहे. आघाडीच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याचं चित्र आहे. 22,000 त्यांची ग्रोथ चाललेली आहे आताही मताधिक्याची. शिंदेच्या शिवसेनेचे राहुल शेवाळे पिछाडीवर पडलेले आहेत. मुंबईतली ही ब्रेकिंग होती. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रात पहिली जी 1 लाखांपेक्षा जास्त आघाडी आहे ती देखील नंदुरबारमधनं येताना दिसते आहे. नंदुरबारमध्ये आता आघाडी गोवाल पाडवी यांनी 1,52,000 म्हणजे 1.5 लाखांच्या आघाडीवर आता ते पोहोचलेले आहेत. त्यामुळे आता या ठिकाणी फार काही बदल होईल असं सध्या दिसत नाही. निकाल बदलेल एवढे बदल होतील असं सध्या तरी दिसत नाही, मात्र आपल्याला काही सांगता येत नाही. कुठल्याही ठिकाणी आकडे बदलू शकतात. क्रिकेट आणि निवडणूक आयात काही होऊ शकतं. महाराष्ट्रात ओव्हरऑल टॅली जर आपण बघितली तर सध्या काँग्रेस आणि भाजप समसमान. 2 नंबरवर ठाकरेंची शिवसेना, 3 नंबरवर शरद पवारांची राष्ट्रवादी, 4 नंबरवर शिंदेची शिवसेना आणि 5 नंबरवर अजित पवारांची राष्ट्रवादी, असं सध्या चित्र आहे. महाराष्ट्रामधल्या मावळमधून आता श्रीरंग बारणे यांनी आघाडी घेतल्याचं चित्र आहे. श्रीरंग बारणे मावळमधून 44,000 मतांनी सध्या आघाडीवर आलेले आहेत. आणि आणखीन एक मोठी बातमी आलेली आहे. हेलिकॉप्टरमधनं वर्दी आली आहे. काय आहे आपण बघूया. उत्तर पश्चिम मुंबईमध्ये अमोल कीर्तीकर आघाडीवरती आहेत आणि काही वेळापूर्वी जे रवींद्र वायकर आघाडीवर होते त्यांची आघाडी मोडत आता कीर्तीकर यांनी मुसंडी मारलेली आहे. 4,000 मतांनी आघाडीवरती आहेत आणि तिकडे
चंद्रपूरमध्ये सुद्धा चित्र हे मला वाटतं कायम आहे। प्रतिभा धानोरकर यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतलेली होती, ती आघाडी त्यांनी कायम ठेवलेली आहे। सुधीर मुनगंटीवार हे पिछाडीवर आहेत, तब्बल 63,000ची आघाडी आहे प्रतिभा धानोरकर यांची। ज्यावेळेला हे तिकीट दिलं त्याच्या आधीपासूनच सुधीर मुनगंटीवार हे खासदारकी लढायला फारसे इच्छुक नाहीत, त्यांची नाराजी अशा चर्चा होत्या। आणि आत्ताचे हे जे निकाल बघितले तर एक्झिट पोलमध्ये जे काही आपल्याला कल दिसले होते तसंच चित्र दिसते। 63,000ची आघाडी प्रतिभा धानोरकर यांना दिसते। तिकडे धाराशिव मध्ये सुद्धा ओमराजे निंबाळकर यांनी बऱ्यापैकी सकाळपासून आघाडी घेतलेली होती आणि आता 77,000 एवढं लीड झालेलं आहे त्यांचं। ओमराजे निंबाळकर 77,000नी आघाडीवरती आहेत। या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील या चांगल्याच पिछाडीवरती चाललेल्या आहेत। अगदी शेवटच्या क्षणी त्यांचा पक्षप्रवेश झालेला होता, ज्यावेळेला ही जागा अजित पवारांना सुटलेली होती आणि त्यांचा पक्षप्रवेश होऊन त्यांना तिकीट देण्यात आलेलं होतं। त्याचबरोबर मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे 4ही उमेदवार हे आघाडीवरती आहेत। इथे अमोल कीर्तीकर आघाडीवर दिसत आहेत, अरविंद सावंत आघाडीवरती दिसत आहेत। त्याचबरोबर